नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज परत एकदा मी घेऊन आली तुमच्यासाठी एक नवीन ब्लाउज डिझाइन, जी की बॅक नेकमध्ये बनवतोय आपण आरी वर्कमध्ये। खूप सुंदर अशी डिझाइन होणार आहे। तर चला मग सुरू करते। इथं बघू शकता गळ्याची मार्किंग करून घेतली मी आणि त्यानंतर साईडनं बरोबर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडून दिली आहे आणि त्यानंतर मग आपण इथं चेन स्टिच देऊन घेतोय गोल राऊंडच्या गळ्याला। तुम्हाला दिसत असेल अगोदर आपण गळ्याची मार्किंग आहे आणि त्याच्या साईडनं परत मग याची आपण जे वर्क करतोय त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेतलेली आहे अर्धा इंचाच्या अंतरावरती। तुम्हाला जेवढं लागतं शिलाई मार्जिन तेवढं तुम्ही सोडू शकता आणि वरती पण मी अर्धा इंचावरती टिक मार्क करून घेतलंय, जे की आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, सगळीकडून तुम्हाला अर्धा इंच सोडून द्यायचं, जेणेकरून आपल्या शिलाई मार्जिनमध्ये परफेक्टली बसलं पाहिजे। मग वर्क करताना कुठंही मणी वगैरे काढावं लागत नाहीत। इथं मी पूर्ण ग्राउंड गळ्याला चेन स्टिच करून दिलेलं आहे आणि आता त्यानंतर त्याच्या शेजारी शुगर बीट्सची लाईन देऊन घेते। तर इथं मी काय केलं आहे, जसं की आपण वर्क करताना नाही का माझ्याकडे 3-4 सुया येतात, तसं मी भरून घेते आणि मग त्यानंतर पटापटा तेवढ्या सुया आहेत तोपर्यंत सगळं मणी वगैरे टाकून घेते आणि मग परत भरते। तर इथं आवाजाकडे थोडं दुर्लक्ष करा, माझं छोटं बाळ आहे तर त्यामुळे ते खेळतं आहे, तर सॉरी। तर सेम अशीच या पद्धतीने आपल्याला पूर्ण गोल राऊंड गळ्यामध्ये जी आहे ती शुगर बीट्सची लाईन देऊन घ्यायची, कुठेही गॅप वगैरे सोडायचा नाही आहे। तर परफेक्ट आपल्या राऊंडला मी इथं शुगर बीट्सची लाईन देऊन घेतली आहे आणि त्यानंतर इथं मोठे मणी इथं, तर हे मणी मी गोल राऊंड गळ्याला पूर्ण जसं आपण शुगर बीट्सची लाईन दिली तशीच आपण ह्या मण्यांची पण गोल राऊंड गळ्याला देऊन घेणार आहेत। तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्यावेळेस मणी टाकतो त्यावेळेस आपल्या मण्यांमध्ये पण गॅप नाही राहिला पाहिजे 2 इंचामध्ये पण। आणि आपण 2 लाईन्स दिलेल्या असतात, इकडून पहा शुगर बीट्सची लाईन आहे, चेन स्टिच आहे, शुगर बीट्सची लाईन आहे, त्यानंतर परत मोठ्या मण्यांची लाईन। यामध्ये पण तुम्हाला कुठे गॅप दिसणार नाही आहे। तुमची वर्कची फिनिशिंग वाढावी यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्यानंतर परत आता मी इथं शुगर बीट्सची लाईन देते, तर याच्यामध्ये पण तुम्हाला कुठेच गॅप करायचा नाही आहे, मोठ्या मण्यांमध्ये आणि शुगर बीट्समध्ये पण गॅप नाही करायचा आणि आपण जी सरळ लाईन टाकतो ना तिथं पण मण्यांमध्ये कुठे गॅप नाही करायचा। म्हणजे काय होतं, आपलं वर्क जे तर ते एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसतं। तर त्यासाठी ही ट्रिक नक्की यूज करा, कुठेही गॅप सोडायचा नाही, म्हणजे तुम्ही कसंही वर्क करा एकदम फिनिशिंगमध्ये वाटेल। आपलं काम जेवढं प्रॉपर फिनिशिंगमध्ये असतं ना तर ते तेवढं छान दिसतं। तर इथं बघू शकता मनी पण मी जास्त टाकत नाही, 3-3च मनी टाकते किंवा 2-2 टाकायची, याच्यावरती मनी टाकायचे नाही आहेत। तर इथं मी फक्त 3-3 मनी टाकले, तर जास्त टाकायचे नाहीत किंवा 2-2 टाकायचे। तर इथं काय करते मी, साधारणतः 1 इंचाला थोडंसं कमी आहे किंवा 1 इंचावरतीच मार्किंग करू शकता तुम्ही, मोजून पण ठेवू शकता किंवा अंदाजे पण करू शकता। तर मी इथं अंदाजेच केलेले आहे, तुम्ही जर नवीन असाल तर मोजून पण करू शकता। फक्त एक लक्षात ठेवायचं, आपलं शुगर बीट्सच्या आणि स्टोनच्या मधलं अंतर पण सारखं राहिलं पाहिजे सगळ्या, आणि आपण जे स्टोन चिटकवतो तर त्यामधलं अंतर पण सारखं राहिलं पाहिजे। इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे खालचं पण आपलं शुगर बीट्स आणि स्टोन याच्यामध्ये पण अंतर जे आहे ते सारखं राहिलं पाहिजे आणि दोन्ही स्टोन चिटकवले त्याच्यामध्ये पण अंतर सारखं राहिलं पाहिजे। आणि हे सगळ्या डिझाईनला तुम्हाला राऊंडच्या गळ्याला सगळीकडे तुमचं इक्वल अंतर आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होतं, आपण ज्यावेळेस डिझाईन बनवतो त्यावेळेस ते एकदम फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी एकसारखं आलं पाहिजे। असं नाही की तुम्ही अर्धा इंचावरती करा किंवा 1 इंचावरती करा, तुम्ही कितीही इंचावरती करा, फक्त एक सारखं माप आलं पाहिजे, म्हणजे दिसताना डोळ्यांना पाहिलं की लगेच सारखं दिसलं की मग ते एकदम छान वाटतं। तर त्यासाठी तर इथं बघू शकता मी लगेच त्याच्या साईडनं हे तुम्हाला मनी प्रॉपरली सुकून द्यावं लागतात आणि त्यानंतर करावं लागतं। तर थोडा वेळ हे मनी सुकण्यासाठी ठेवले होते मी हे स्टोन, कारण की लगेचच्या लगेच केलं की मग ते स्टोन पण आपल्या वर्कसोबत निघून येतात। तर त्यासाठी मी इथं स्टोन थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवले आणि मग त्यानंतर मी इथं हे वर्क करायला सुरू केलेलं आहे। तर इथं स्टोनला सुकू द्यायचं आणि त्यानंतर मग हे करायचं। तर इथं बघू शकता तुम्ही, हे पान आकाराला आपल्याला जे आहे ना इथं वरती टोक आलं पाहिजे, एक मनी जो आहे तर तो असा बरोबर 2 इंच सेंटरला आला पाहिजे, म्हणजे आपला पान शेप जो आहे तर तो एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आला पाहिजे, म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती एकदम छान वाटते आणि लुक पण एकदम भारी येतो। तुमचा जर येत नसेल तर मी याच्यावरती एकदम म्हणजे पान शेपला वरती मनी कसा घ्यायचा, एकदम पान आकाराचं टोक कसं काढायचं, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तसं तुम्हाला व्हिडिओ करल, एक व्हिडिओ बनवल त्याच्यावरती। तर त्यासाठी तर इथं बघू शकता एक मोकळा स्टिच घ्यायचा, म्हणजे एक त्यामध्ये मनी नाही टाकायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला
गोल राऊंड करून घ्यायचं, म्हणजे पुढचं वर्क करायचं आपण ज्यावेळेस वरती पान आकाराच्या स्टोनला येतो त्यावेळेस. तर त्याने काय होतं की आपला जो राऊंड पानचं जिथं एंड करतो ना आपण, तर तिथं आपलं टोक राहतं, राऊंड बसत नाही. तर त्यासाठी ते एक स्टिच घ्यायचं आणि त्यानंतर सुरू करायचं. तर तुम्हाला जर इथं नसेल समजलं तर मला कमेंट करून सांगा, मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून त्याच्यावरती. तर इथं बघू शकता सगळ्या जेवढे पण पान आकाराचे स्टोन चिटकवले आपण, तर त्याला सेम ह्याच प्रोसेसमध्ये आपण सगळीकडे हे करून घेणार आहे. तर सेम याच प्रकारे आपण जे तर ते राऊंडने करून घेणार. तर इथं बघू शकता तुम्ही, मी जवळपास सगळं बनवत आणलं आहे. एक साईड माझी पूर्ण झाली. आता मी हे दुसऱ्या गळ्याच्या साईडला येऊन एवढंच राहिलं आहे, फक्त 2च बनवायचे राहिले. तर म्हटलं इथं पण तुमच्याशी थोडंसं शेअर करावं की आता इथं शेवट होत आला आहे आपला. आणि पूर्ण राऊंडमध्ये गळ्याला एकच सेम ह्याच प्रोसेसनी करून घेतलं आहे, काहीही चेंजेस नाही येतं. तर हे सगळं दाखवायला खूप वेळ जातो, त्यामुळे मी इथं सगळं व्हिडिओमध्ये दाखवत नाही. थोड्या क्लिप शूट करते, जेणेकरून तुमच्या डिझाईन कशी बनली आहे आणि डिझाईन कशी बनवायची हे लक्षात यावं, यासाठी मी थोड्या क्लिप शूट करते आणि त्याच तुम्हाला दाखवते. कारण की तुम्ही पण बोर व्हायला नको आणि थोडंसं पाहिलं तरी पण लगेच तुमच्या पण लक्षात येत असेल. त्यामुळे मी माझ्या साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत सांगते तुम्हाला. तर इथं बघू शकता आपले जे वर्क आहे तर ते पूर्ण करून घेतलेलं आहे मी. इथं पूर्ण झालं आहे आपलं पान स्टोनचं. आणि याच्यामध्ये आता मी हे फिटिंगचे स्टोन येतं तर ते यूज करणार आहे. तुम्ही कोणते पण तुम्हाला जे आवडतात तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, किंवा तुम्हाला जे असं वाटतं बा इथं लावल्यानंतर हे स्टोन छान वाटतील तर तुम्ही तसं लावू शकता. असं काही कंपल्शन नसतं की मी जे लावलं आहे तेच तुम्ही लावायला पाहिजे. तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी आपण हे व्हिडिओज बनवतो आहे. तर बघू शकता इथं याचा लुक एकदम छान आला आहे. जिथं मोकळी जागा होती तर तिथं आपण हे पानचे स्टोन, पानचे स्टोन फिटिंगचे स्टोन म्हणतात त्याला, तर हे चिटकून देतो. तुम्ही दुकानात गेल्यानंतर फोटो वगैरे दाखवला तरी पण तुम्हाला भेटून जातील. आणि याचा फायनल लुक एकदम भारी आलेला आहे. तुम्हाला जर अशा डिझाईन्स बनवायच्या असतील तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तिथं मला कॉल करा आणि तुम्ही कुरिअर करू शकता ब्लाऊज. तर त्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तिथून मला कॉल करा आणि अशा सुंदर डिझाईन बनवा. तर ही डिझाईन खरंच खूप सुंदर झाली होती. आणि ही डिझाईन मी नवरदेवाच्या बहिणीसाठी बनवलेली होती. तिच्या भावाचं लग्न होतं त्यांच्यासाठी बनवली होती. आणि खूप सुंदर बॅकचा डिझाईन झाली होती. याची स्लीवची डिझाईन पण मी शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जाता बाय बाय.